इयत्ता 3री, विषय मराठी, पाठ क्रमांक 9, शेरास सव्वा शेर. या पाठाचे लेखक आहेत पॉल रुमाव. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बरेचसे प्राणी माहीत असतीलच. बरेचसे प्राणी आपल्याला उपयोगी असतात आणि बरेचसे प्राणी आपल्याला उपयोगी नसतात. ते आपल्याला सतत त्रास देत असतात. त्यापैकी एक प्राणी आहे तो म्हणजे उंदीर. तर हे उंदीर मामा आपल्या घरामध्ये बिळात राहतात आणि ते आपल्या कामाचे कागद किंवा नवीन कपडे कुरतडून टाकतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर वैतागतो. मग या पाठात जे नाना काका आहेत त्यांच्या शेताची नासाडी या उंदीर मामांनी कशा प्रकारे केली हे आज आपल्याला पाहायचे आहे. तर आज आपल्याला शेरास सव्वा शेर या पाठाचा अर्थ म्हणजेच आशय समजावून घ्यायचा आहे. शेरास सव्वा शेर असणे म्हणजे काय, तर ही एक म्हण आहे. शेरास सव्वा शेर असणे म्हणजे एक दुसऱ्यापेक्षा वरचढ असणे किंवा श्रेष्ठ असणे. या पाठामध्ये सुद्धा नाना काकांपेक्षा उंदीर सव्वा शेर कसे ठरले म्हणजे श्रेष्ठ कसे ठरले ते आपल्याला पाहायचे आहे. चला तर मग आपण या पाठाचा अर्थ समजावून घेऊया. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. बघा, नाना काका आपल्या शेतामध्ये होते आणि त्यांच्या हातामध्ये घुंगूर काठी होती आणि ते आपटत ते शेताच्या बांधांवरून फिरत होते आणि त्यांची शेती इतकी हिरवीगार होती आणि वाऱ्यावरती छानपैकी डुलत होती. त्यामुळे समोरची शेती पाहून नाना काका आनंदी झाले होते. निब्बर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक. तर नाना काकाच्या शेतामध्ये सोन्यासारखे काय होतं, भाताचं पीक होतं. नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी असा विचार त्यांच्या मनात येत होता. बघा, नाना काका शेताच्या बांधावरून फिरत होते पण त्यांच्या मनात काय विचार चालले होते की आधी काय करतात, आपण भाताची कापणी करणार आहोत, मग झोडणी आणि मग मळून ते तांदूळ बाजूला केले जातात आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी. बेगमी म्हणजे काय, तर साठा. तर आणि कणगी, कणगी माहीत असेल, खेडेगावात धान्याचा साठा जर करायचा असेल तर हे जे चित्र दिसते ते आहे कणगीचं. यामध्ये धान्याचा साठा करून ठेवला जातो. मग नाना काका पण जे भाताचं किंवा तांदूळ होणार होते ते कशात ठेवणार होते, कणगीत ठेवणार होते. असे विचार त्यांच्या मनात चालू होते. शेतावर उंदीर मामा कोपले होते. मग या नाना काकांच्या भाताच्या शेतीवर कोण कोपलं होतं, कोपणे म्हणजे काय, तर रागावणे. तर या भाताच्या शेतावर उंदीर कोपले होते. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. तर त्या भाताच्या लोंब्यांमध्ये जे दाणे भरले होते म्हणजेच कशाचे असणार आहे ते, बरोबर तांदूळ. मग त्या लोंब्या तुम्हाला या चित्रात दिसत असेल की लोंब्या कशाला म्हणायचं ते. मग त्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. मग सगळं पिकाची त्यांच्या शेताची नासाडी चालू होती. तर हे कोण करत होतं, बरोबर, तर उंदीर मामा त्यांच्या शेताची नासाडी करत होते, नासधूस करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेली गोष्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.